मोठा निर्णय लागेल अशी अपेक्षा होती, दुर्दैवानं कोणताही निर्णय लागलेला नाही। विखे पाटील यांनी निर्णयाचा फायदा कसा होईल ते सांगावं, विनोद पाटील यांची प्रतिक्रिया। सरकारच्या जीआरनं ओबीसींचं कोणतंही नुकसान झालं नाही, ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांचं वक्तव्य। जीआरचा पूर्ण अभ्यास करून तज्ज्ञांशी चर्चा करून साखळी उपोषण सोडणार असंही केलं स्पष्ट। मराठा आरक्षणाबाबत सरकारनं घेतलेल्या निर्णयावर कायदे तज्ज्ञांसोबत चर्चा सुरू, सखोल अभ्यास करून सविस्तर भूमिका मांडणार, मंत्री छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया। राज्य मंत्रिमंडळाची दुपारी 12 वाजता बैठक, सह्याद्री अतिथीगृहावर राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार, महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार। मनोज जरांगेंच्या आंदोलनासंदर्भात आज कोर्टात सुनावणी, दुपारी 1 वाजता हायकोर्टात सुनावणी पार पडणार। छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयात मनोज जरांगेंवर उपचार सुरू, रुग्णालयाबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात। मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्याचं सत्र सुरू, दमदाटी केल्याप्रकरणी मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल, मरीन ड्राईव्ह आणि डोंगरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल। आंदोलक गावाकडे मार्गस्थ झाल्यानं सीएसएमटी स्थानक परिसर मोकळा, बीएमसी आणि सीएसएमटी परिसरातील रस्त्यावरील वाहतूक पूर्वपदावर। आझाद मैदान आणि सीएसएमटी परिसरात पालिकेचं मिशन स्वच्छता, विविध उपकरणांच्या सहाय्यानं व्यापक स्वच्छता मोहीम, 400हून अधिक कर्मचाऱ्यांकडून स्वच्छतेची कार्यवाही।